नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्हाला मनाई हुकुमाचा दावा हा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करायचा असेल तर मनाई हुकुमाचा दावा दाखल केल्यानंतर जनरली पद्धत अशी झालेली आहे की मनाई हुकुमाचा जर दावा तुम्ही दाखल केला तर त्यामध्ये न्यायालय इश्यू नोटीस करतात आणि इश्यू नोटीस केल्यानंतर त्यामध्ये जर काही तथ्य दिसून आलं नाही तर मात्र लांबची तारीख मिळते. तर लांबची तारीख देण्याचा जो उद्देश आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे, किंवा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे मनाई हुकुमाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयांना अशा स्वरूपाची लांबची तारीख देण्याचा अधिकार हा आहे का, या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस तुमच्या कायदेशीर ताब्याला दुसऱ्या इसमांकडून हरकत अडथळा निर्माण केला जातो किंवा तुम्हाला तुमच्या ताब्यापासून वंचित केलं जातं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 नियम 1 या कायदेशीर तरतुदीचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे तुम्ही जर अशा स्वरूपाची हकीकत वकिलांकडे सांगितली तर संबंधित वकील हे मनाई हुकुमाचा मार्ग निवडतात आणि मनाई हुकुमाचा दावा दाखल करतात. आता अशा स्वरूपाचा दावा दाखल केल्यानंतर यामध्ये मनाई हुकुमाचा जर प्रकरण तुम्हाला दाखल करायचं असेल तर त्यामध्ये 3 महत्वाचे जे बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे जे मूलभूत घटक आहेत ते तुम्हाला न्यायालयामध्ये साबित करणं गरजेचं असतं. पहिलं म्हणजे प्रथमदर्शनी केस तुम्हाला आहे का, त्यानंतर तुम्हाला इर्रिपेरेबल लॉस होणार आहे का, म्हणजे तुम्हाला जर न्यायालयाने मनाई हुकूम नाही दिला तर अशा परिस्थितीमध्ये नुकसान कोणत्या पक्षाचं होऊ शकतं, वादीचं होऊ शकतं का प्रतिवादीचं होऊ शकतं, आणि त्यानंतर न्यायाचा जो समतोल आहे तो नेमका कोणत्या पक्षाकडे आहे, म्हणजे न्यायाचा समतोल हा वादीकडे आहे का प्रतिवादीकडे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला साबित कराव्या लागतात तरच तुम्हाला मनाई हुकूम मिळतो. परंतु सर्वसाधारणपणे आता अशी पद्धत रूढ झालेली आहे न्यायालयांमध्ये की मनाई हुकुमाचा दावा जर दाखल केला तर त्याच्यावर विश्वास हा सहजासहजी ठेवला जात नाही. कारण तुम्ही जी प्लेडिंग केलेलं असतं ते प्लेडिंगच जर संशयास्पद असेल किंवा तुमचं जर प्लेडिंग जर हे प्रथमदर्शनीच पटणार नसेल तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालय हे मनाई हुकुमाच्या अर्जांमध्ये किंवा मनाई हुकुमाच्या अर्जंटच्या दाव्यामध्ये तुम्हाला इश्यू नोटीस केली जाते. खरं तर दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1 यामध्ये अशा परिस्थिती दिलेल्या आहेत की जर तुमच्या ताब्याला दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या वाली वारस किंवा त्याचे वारस किंवा इतर नातेवाईक यांच्याकडनं जर हरकत अडथळा होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो हरकत अडथळा होऊ नये यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये मनाई हुकुमाचा अर्ज हा दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 नियम 1 नुसार दाखल करावा लागतो. परंतु अशा स्वरूपाची कोणतीही परिस्थिती जर तुमच्या दाव्यामध्ये तुम्ही प्लीड केली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयांना जवळची तारीख देण्याचा कोणतंही कारण नसतं. असंच एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालय यांच्या समोर आलं. या प्रकरणामध्ये विषय असा होता की वादीने दावा दाखल केला मनाई हुकुमाचा दावा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तारीख म्हणजे मनाई हुकूम न देता इश्यू नोटीस करण्यात आली आणि इश्यू नोटीस केल्यानंतर त्यामध्ये प्रतिवादींना हजर करण्यासाठी मुदत देण्यात आली. ती मुदत जवळपास 1 महिन्याची मुदत दिली. म्हणजे वादीने जो काही दावा अर्जंट बेसिसवर दाखल केलेला होता मनाई हुकुमाचा त्याचं जे महत्व होतं ते कमी होऊन गेलं. कारण जर मनाई हुकुमाचा दावा दाखल केला असेल तर त्यामध्ये प्रतिवादीला नोटीस बजावण्यासाठी किती काळ हवा
ज्याची विचारणा न्यायालयाकडून होणं अपेक्षित असतं. परंतु या प्रकरणामध्ये न्यायालयाने अशा स्वरूपाची कोणतीही विचारणा वादीला न करता त्यामध्ये 1 महिन्याची तारीख टाकून दिली. 1 महिन्याची तारीख टाकून दिल्यानंतर वादी त्या तारखेविरुद्ध हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने सांगितलं की ट्रायल कोर्टाने दावा कुठला दाखल केलेला आहे, कोणत्या तरतुदीखाली दाखल केलेला आहे हे बघणं गरजेचं होतं. जर दावामध्ये मनाई हुकुमाची मागणी असेल तर मनाई हुकुमाची मागणी ती पटणारी आहे किंवा नाही हे देखील न्यायालयाने बघितलं पाहिजे होतं. त्यानंतर जर यामध्ये प्रथमदर्शनी केस सिद्ध होत नव्हती तर त्या स्वरूपाचा प्रथम आदेश हा न्यायालयाने पारित करणं गरजेचं होतं की प्रकरणामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे प्रतिवादीला इश्यू नोटीस केली जाते आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांना मुदत दिली जाते. परंतु अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती ट्रायल कोर्टाने निर्माण केली नाही किंवा अशा प्रकारचं कोणतेही कृत्य ट्रायल कोर्टाने केलेलं नाही. त्यामुळे हायकोर्टाने ट्रायल कोर्ट जे होतं तर त्यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आणि सांगितले की जर एखादा व्यक्ती किंवा वादी हा मनाई हुकुमाचा दावा जर तुमच्या समोर आणत असेल तर न्यायालयाचं हे प्रथम कर्तव्य आहे की दावा हा प्रथमदर्शनी साबित होतोय का, वादीला प्रथमदर्शनी केस आहे का, न्यायाचा समतोल हा कोणाच्या बाजूने आहे आणि इरिपेरेबल लॉस जर होणार असेल तर तो कोणाला होईल. तर या संपूर्ण गोष्टींचं विवेचन हे ट्रायल कोर्टाने करणं गरजेचं असेल असं मत मुंबई उच्च न्यायालय यांनी सांगितलं. आता या प्रकरणाचा फायदा हा प्रत्येक वादीला होईल असं नाही, कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की तुमची केस जर मनाई हुकुमासाठी पात्र असेल तरच तुम्हाला या केस लॉचा किंवा या माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाचा फायदा हा मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रकरणामध्ये हा केस लॉ लागू पडेलच असं नाही. त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.